नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण आलो एका हिडन प्लेस वरती. इथे छानसा धबधबा आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. एकदम असं हे डोंगरातून पाणी उतरत आहे आणि खाली हे असं या ओढ्याच्या रूपात वाहत जाते खाली. हे खाली जाऊन एका नदीला मिळते हा ओढा. छान असं सुंदर असं वातावरण इथे. आपण एकदम चिल करण्यासाठी इथे आलेलो आहे. एकदम भारी वातावरण आहे इथे. मजा आली इथे येऊन. म्हटलं तुमच्यासोबत हे वातावरण शेअर करावं. बऱ्याच दिवसापासून आपली भेट नाही झाली म्हणून आज परत एकदा आपण ब्लॉगिंग साठी इथं आलोय. एवढा छान असा अनुभव येतोय इथे. एकदम असं कोवळं ऊन अंगावर पडलंय आणि त्यामध्ये हे पाणी एकदम मनाला आनंद देणार आहे, लुभावणार आहे. एकदम छान वाटतं इथं. मी तर इथे बसून एकदम मस्त एन्जॉय करत आहे. हे पाणी आपण निसर्गाच्या कुशीत आणि हे असं पाणी अनुभवणे शहराच्या ठिकाणी हे खरं तर बघायला मिळत नाही. पण तरी पण आपण इथे येऊन या निसर्गाच्या कुशीमध्ये इथे येऊन हे पाणी बघतोय, हे धबधबा बघतोय. एकदम छान वाटतंय इथे. मजा येते. इथे जास्त लोकच नाही आहेत. बहुतेक पाणी कमी झालं असल्यामुळे इथे लोक येत नाहीत. बाजूलाच मोठ्याले मोठ्याले धबधबे सुद्धा आहेत आणि त्यामुळे इथे जास्त लोक यायला बघत नाही. पण चिल एकदम असं एकांतात निसर्गाच्या सानिध्यात सहवासात जायचं असेल तर हे ठिकाण एकदम छान आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप छान असा निसर्ग आहे. हे डोंगर आहेत मागे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि छान असं वातावरण आहे मागे. मी तुम्हाला हे वातावरण सुद्धा दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. थोडं शेवाळ इथे आणि खूपच भारी झालेलं आहे. बाजूला भातशेती केली जाते इथं, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला मी. एकदम छान असं वाटतं इथे. मजा आली इथे. आता त्या धबधब्याखाली जाऊन आपण थोडस चिल करूया आणि बघूयात काय होतंय तिथे, किती मजा येते, कशी येत आहे. मला एकदम भारी वाटलं इथे. आपल्याला अशाच वातावरणात आणि या निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायला होते. तुम्हाला काय वाटते, कसं हे आजूबाजूचं वातावरण? तुम्हाला आवडेल का ह्या वातावरणात येण्यासाठी? आपण तर आता बघूयात छान असा तो धबधबा. चला. तर हाच तो धबधबा आणि हेच ते वाहणारं पाणी. एकदम भारी वाटतंय. या चिल्ड वाईब कुठेच नाही, हा स्वर्ग कुठेच नाही. आणि हे बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजूबाजूचं वातावरण एवढं आनंददायी आणि सुखावणार आहे ना, खूपच भारी वाटतं इथे येऊन. एकदम छान असं हिडन प्लेस आहे आणि इथे निरामय शांतताचा अनुभव तुम्ही करू शकता. एकदम इथे कसलाही आवाज नाही, काय नाही, फक्त पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला तिथे आजूबाजूचे आणि एकदम निरामय अशी शांतता आहे इथे. तुम्हाला तिथे क्लोज जाऊन दाखवतो मी धबधबा. तो एकदम छान असा धबधबा आहे. मला तर खूपच भारी वाटलं इथे येऊन. मी आता तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला हे प्लेस मी दाखवेल. ऍड्रेस सांगेल यायचं कसं यायचं. तर तुम्हाला जर इथे यावं वाटत असेल तर मला नक्की सांगा. आपण नक्कीच बघूयात, इथे येण्याचा प्रयत्न करूयात. इथं 2 जण मित्र येथे बसलेले आहेत. एकदम छान असं प्लेस आहे हे. एकदम भारी असं पाणी वाहतं इथे जाऊन. वाव, खूपच छान आहे ते. हे बघू शकता तुम्ही, त्या डोंगरातून हे पाणी येत आहे मस्त. म्हणजे डोंगरातून असं त्या डोंगरातून हे पाणी खाली उतरत आहे आणि आजूबाजूचं छान असं वातावरण. एकदम भारी वाटतं इथे येऊन. मला खूपच आवडलं इथे आल्यामुळे. एकदम मनाला जी शांती अनुभवायची होती तेच अनुभव मला इथे आला. अगदी खूप छान वाटलं मला इथे. हे बघू शकता तुम्ही,
खूपच भारी असं हे सुंदर वातावरण. तुम्हाला इथे यायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आजूबाजूचा निसर्ग पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे भात शेती सुद्धा केली जाते. बाजूलाच अगदी हेच पाणी भात शेतीसाठी वापरतात. एकदम नॅचरल फील. थोडे दगड आहे इथे वर येण्यासाठी, तर आपण बघूयात आता. मस्त धबधब्यात जाऊन एक नंबर चिल करूया. हा जो मंजूळ आवाज आहे ना धबधब्याचा, तो एकदम कानाचा साथ घालतोय. या खूपच छान वाटतं. आपण शहराच्या ठिकाणी जातो आणि शहराच्या अगदी जवळच असं कुठलंच प्लेस जर आपल्याला मिळत असेल व्हिजिट करण्यासाठी, किंवा आपल्याला जे शांतता हवी असते आपल्या कामकाजामधून वगैरे, तर काय वाईट आहे. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे हो. फक्त यायचंय आपल्याला इथे आणि बघायचंय. किती सुंदर आवाज आहे हा. एकदम निरामय अशी शांतता इथे. आणि या शांततेचा अनुभव याच्यामध्ये असेल करताना एकदम भारी वाटतंय. इथेच बाजूलाच आपण बघू शकतो एकदम छान अशी भात शेती केलेली आहे बघा. इतके छान असं एकदम स्लिपरी आहे ना, त्याच्यामुळे जास्त ताप आहे. ते भात शेती आहे. आणि ते वरती जे फुलं दिसतात येलो येलो, ते रान भेंडी म्हणतात त्याला. रान भेंडी आहे. मस्त शेवग्याचे वगैरे झाड आहेत. कटोरले असं काहीतरी म्हणतात. त्याची वेल आहे तिथे बरीच, बघितली आहे मी. ते आपलं शोचं करंजीचं झाड, खूप छान. आणि हा बघा कोरडू आहे. याचे पण बरेचसे औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती आहे कोरडू. तुम्हाला माहितच असेल. हे कोरडूचं झाड आहे. हे बघा, याचे जे बी आहे ना, ते उपाशी पोटी जर 2-4 बीची पावडर करून घेतली ना, तर जे आपलं हे असते मूतखडा वगैरे काय म्हणता येईल त्याला, ते आणि बरं होऊ शकते असं आमचे आजोबा सांगायचे. खूप छान अशा वनस्पती आहे तिथे. आणि इथून आपण छोटस बघू शकतो एकदम रस्ता निघलाय खाली जाण्यासाठी. आता हा भात शेती वगैरे बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतंय एकंदरीत इथे. इथे येऊन मला खरोखर मनाला एकदम, मला जी शांतता अनुभवायची होती ती मिळाली आहे. खूप छान वाटलं एकंदरीत. तर बघा, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आपण नक्कीच तुम्हाला हा याचा ऍड्रेस टेक्स्ट करूया. चला, तर आपल्या परतीची वेळ झालेली आहे. आपण आता परतण्यासाठी निघायचंय आपल्याला. बघा कसं वाटतंय. तर जंगल सफारी करत असताना इथे धबधब्या शेजारी ज्यावेळेस आलो, खाली उतरताना मला हे फुल दिसलं. हे फुल तुम्ही सांगू शकता का कशाचं आहे? मग तुम्हाला क्लोज व्ह्यू दाखवतो. सांगू शकता का हे फुल कशाचं आहे? तर मला तर माहित आहे, पण मी हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल तुम्हाला कशाचं आहे. नको, चला सांगून देतो तुम्हाला. हे फुल आहे रानभेंडीचं. हे रानभेंडी येते बघा. इकडे छोटं भेंडी टाईप येते, फळ येते याला. खूप छान असं सुंदर असं भेंडी टाईप. भेंडी माहित असेल तुम्हाला, जे आपण लेडीज फिंगर बोलतो त्याला. हे रानभेंडी आहे. ही जे खात नाहीत, फक्त असं नाव आहे या झाडाचं. बघा, निसर्गाच्या किमयाच वेगळे आहे. प्रत्येक गोष्टीचं असं वेगळ्या संस्काराने आढळतं आपल्याला. बरेच झाड आहेत रानभेंडी तिथे याच्यावरती. बघा दिसतंय ते वरती तुम्हाला कोपऱ्यावरती, ते सर्व रानभेंडीचे झाड आहे. खाली मस्त शेवगा आहे. आता भात शेती तर आपण बघितलीच. खूप छान असं वातावरण आहे इथे. येऊन बघा तुम्ही.
वरती मस्त केळीचे हे आहे बघा कॉर्न, खूप छान असं. आम्ही ज्यावेळेस पूर्वी आलो होतो ना इथे, त्या केळी लागलेल्या होत्या मस्त. रानातून रान केळी खायचे ते, म्हणजे झाडालाच पिकलेल्या केळी होत्या, एकदम भारी वाटलं होतं त्या केळी बघून. आणि ते आपण स्वतः तोडलेल्या रानात बघितलेलं एकदम ते वेगळंच फील असतो. ते विकत घेऊन त्याची आपल्याला मजाच येत नाही. आणि हा बोडा वाहत वाहत जाऊन मस्त खाली एका मोठ्या नदीला मिळतो, आणि याचंच पाणी ह्या भात शेतीसाठी उपयोग होतो. या काठेकाठेनं पूर्ण डोंगरातच भात शेतीच फक्त केली जाते. खूप छान असा भात आहे इथे लागलेला. चला मग. काय सुंदर पाणी नाही, याचा अनुभव इथं आल्यावरच तुम्हाला नक्की कळेल. एकदम भारी असं हे पाणी आहे इथे जवळच, एकदम छान वाटतंय हो. तर बोलल्याप्रमाणे तुम्हाला जर इथे या वाटत असेल आणि ही निरामय निसर्गाची शांतता अनुभवायची असेल, तर नक्की इथे या आणि मला कळवा. तुम्हाला इथे यायचं असेल तर मी ऍड्रेस टेक्स्ट मध्ये करेल. हे एक हिडन प्लेस आहे बघा. आपण बदलापूर ईस्टला उतरल्यानंतर तिथून ऍटो करू शकतो इथे येण्यासाठी. इथे बाजूलाच महादेव मंदिर आहे. हे जुवेली गावाच्या समोर आहे, अगदी डोंगराच्या याच्यात वसलेलं हे प्लेस आहे, डोंगराच्या सानिध्यात. आणि ते गाणं इथे फार सूट होईल. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम झेडा रे, जीवनाचे गीत गा रे, धुंद व्हा रे. हा, अगदी तसाच अनुभव मला इथे आल्यावर. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, कसं वाटलं आजचं प्लेस, नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला आमचे ब्लॉग 2-3 दिवस काय म्हणतात आले नाही समजा, त्यामुळे तुमची माफी मागतो. परत असेच ब्लॉग आपण कंटिन्यू तयार करून टाकत जाऊ, पोस्ट करत जाऊ. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.